अंबड पोलीस ठाण्याची व्यापकता बघता अंबड एमआयडीसी व लिंक रोडच्या परिसरातील वाढती गुन्हेगारी बघता या परिसरातून स्वतंत्र अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याची मागणी सातत्याने करण्यात आली, परंतु पोलीस प्रशासनामार्फत चिंचोळे पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात आली आहे। त्या पोलीस चौकीचे सूत्र हाती घेतलेले राजू पाचोरकर हे पहिलेच पोलीस अधिकारी त्या ठिकाणी लाभले होते। त्यांनी या परिसरात पेट्रोलिंग वाढवत गुन्हेगारांवर वचक ठेवला होता, परंतु नजीकच्या काळात त्यांची बदली झाल्याने त्या ठिकाणी मनोहर कारंडे यांनी सूत्रे हाती घेतले होते। गेल्या 2 महिन्यांच्या कालावधीत या पोलीस चौकीत घरकुल परिसर, दत्तनगर, चिंचोळे, माडा कॉलनी, संजीव नगर या ठिकाणी खून, दरोडे, चोरी, माऱ्या असे प्रकार वाढले आहेत। म्हणून एक प्रकारे त्या ठिकाणी चिंचोळे पोलीस चौकी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जातोय। या हद्दीत अवैध धंदे फोफवले असून त्या माध्यमातून चोरी, माऱ्या असे प्रकार रोजच समोर येत आहे। जानेवारी महिन्यात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी धडक कारवाई करत मटका जुगारीवर कारवाई केली होती। तर मग एमआयडीसी चिंचोळे पोलीस चौकी नक्की करते तरी काय, असा गंभीर प्रश्न परिसरातील नागरिक विचारू लागले आहेत। दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 10:30च्या सुमारास माडा कॉलनीतील बुद्धविहार समोर जुन्या वादातून भांडण होऊन एका टोळक्याने मारहाण करत कुमावत नावाच्या तरुणावर हल्ला चढवला। हातात हत्यार व दगडविटांच्या साह्याने या तरुणाच्या घरावर हल्ला चढवला आणि आज संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला। त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत। या हल्ल्यातील सूत्रधार सागर हेमंत थोरात, वय वर्ष 19, राहणार रूम नंबर 855, हनुमान मंदिराजवळ याने त्याच्या साथीदारांना घेऊन गल्लीत दहशत माजवली व कुमावत या तरुणाला हत्याराने वार करून जखमी केले। तसेच त्याच्या जवळ कट्टा असल्याचेही बोलले जात आहे। या आरोपीने यापूर्वी बराच वेळा दहशत माजवणे, माऱ्या करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार केले आहेत, परंतु पोलीस 2-3 दिवसात त्याला सोडून देतात तरी कसे, असा देखील प्रश्न उपस्थित राहत आहे। तसेच त्याच्याकडे सायको असल्याचे प्रमाणपत्र असून त्या आधारे तो बिनधास्तपणे पोलिसांच्या तावडीतून सुटून गुन्हे करण्यास तयार असतो, अशी देखील चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। एका दिवसापूर्वी झालेल्या प्रकाराने माडा कॉलनी पूर्णपणे भयभीत झाला असून शालेय विद्यार्थी व महिला कामगारांना बाहेर पडणे मुश्किल झाले आहे। या परिसरातील तुळजाभवानी मंदिर, हनुमान मंदिर, आशीर्वाद नगर, पाण्याची टाकी, हॉटेल बाबाज गाव गेट समोर रोजच संध्याकाळी 5 ते 6 वाजेनंतर गांजा पिणे, दारू पिणे, मोटरसायकल जोरात फिरवणे असे प्रकार रोजच चालू असतात। परंतु चिंचोळे पोलिसांकडून या भागात पेट्रोलिंग होत नाही किंवा गस्तही घातली जात नाही, त्यामुळे या टवाळखोरांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही असे चित्र एकंदरीत दिसत आहे। म्हणूनच माडा कॉलनी परिसराचा बिहार झाला की काय, असा प्रश्न उपस्थित राहत आहे। या परिसरातून बहुतेक वेळा अनुचित प्रकार घडत असताना नागरिकांनी पोलिसांना सतर्क केलं, परंतु चिंचोळे एमआयडीसी पोलिसांची नागरिकांप्रती बोलण्याची भाषा दमदाटी व अरेरावी असल्यामुळे पोलिसांना खबर देण्यासाठी नागरिक पुढे येत नाही। म्हणून दिनांक 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या प्रकाराबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, अंबड विभाग सहाय्यक पोलीस उपायुक्त शेखर देशमुख यांनी तातडीने दखल घेऊन या परिसरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माडा कॉलनी परिसरातून होत आहे। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सातपूर।